जीवस्य सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य जय परमपूज्य आचार्य चारित्र चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज केवळ प्रातस्मरणी गुरुदेव समंत भद्रमणी महाराज केवळ परमपूज्य आचार्य परवर 108 सुंदर सागर जी महाराज परमपूज्य मोदीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सीएस सागर जी महाराज की जय। काल आपण शुक्ल लेशीमध्ये लेशामार्गणात चालला आहे, त्यामध्ये क्षेत्राधिकार चालला आहे। त्यामध्ये शुक्ल लेशामध्ये किती पद येणार? शुक्ल लेशामध्ये किती पद सांगितले? किती पद येणार? एकूण 10 पद आहे। त्यातले शुक्ल लेशामध्ये किती पद आहे? 10च्या 10 सगळे येणार, कारण केवली समुद्र शुक्ल लेशामध्येच होतो, त्यामुळे शुक्ल लेशामध्ये सगळे पद येतात। मग त्यामध्ये आपण सगळं बाकीचे पद काढले होते। केवली समुद्घातामध्ये 4 प्रकार केले: दंड, कपाट, प्रतर आणि लोकपूर। तर दंडाचे किती भेद केले? 2 कोणते? उपविष्ट, बसलेले आणि उभारलेले। उभारलेल्यांचं दंडाचं समुद्घाताचं क्षेत्र त्याच्यापेक्षा बसलेल्यांचं तिप्पट येते, कारण त्याचे जे व्यास आहे तो तिप्पट होतो, म्हणून त्याचं तिप्पट होतं। आणि कपाटाचे किती भेद केले? 4 भेद केले: स्थित आणि उपविष्ट, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख, आणि त्या प्रत्येकांचे 2 आहेत। तर पूर्वाभिमुखाचं तर आपण काढलं, तर पूर्वाभिमुख जो असेल त्याचं दक्षिण उत्तर पसरणार आत्मप्रदेश कपाट समुद्घातामध्ये, आणि त्याचे जे व्यास असेल तो तेवढं जाडी होणार, आणि पसरणार किती? जेवढा लोकांचं हे आहे क्षेत्र तेवढं, आणि उंची तर त्याची 14 राजखांतरी झालेली आहे दंडसमुद्घातामध्ये। जेवढी उंची झाली तेवढेच पसरणार, म्हणजे कपाटाचा आकार होतो, म्हणजे कपाट समुद्घात म्हणतात। मग त्या कपाट समुद्घातामध्ये पूर्वाभिमुख काढलं तर उत्तराभिमुख, इकडे उत्तरेकडे तोंड करून समजा मनेरज उभारलेले आहेत, तर उत्तरेकडे तोंड केल्यानंतर पसरणार कसं? पूर्व पश्चिम। आत्मप्रदेश कसे पसरणार? पूर्व पश्चिम। दंड समुद्घातामध्ये गोलाकार रूपानं पूर्ण राजप्रमाण 14 राजप्रमाण पसरणार, आणि कपाट समुद्घातामध्ये पूर्व पश्चिम पसरणार। मग पूर्व पश्चिम लोकावेश कसा आहे? त्याची कमी जास्त आहे, एकसारखा नाहीये। दक्षिण उत्तर तर त्याचे सारखं प्रमाण राहणार, कपाटासारखं पूर्ण जाडी आणि रुंदी आणि त्याची उंची। परंतु ज्याला उत्तराभिमुख असेल तर पूर्व पश्चिम पसरणार। मग पूर्व पश्चिम जो लोकाकाश आहे तो कसा आहे? खाली 7 राज्य पूर्व पश्चिम, आणि परत कमी कमी होत 1 राज्य, पुन्हा वाढत जातो 5 राज्य, पुन्हा कमी होत जातो 1 राज्य राहतो शेवटी। मग त्याच आकाराने आत्मप्रदेश पण पसरणार पूर्व पश्चिम ज्या पसरतो त्याला। मध्य लोकांमध्ये तो जीव आहे, आणि जे पसराशे पूर्ण आणि दंडकार पूर्ण झालेले आहेत तेच पसरणार लोक वाटवले सोडून, वाटवल्यामध्ये जात नाही। मग त्याच आकारानं आता त्याचं प्रमाण काढावं लागणार आपल्याला। मग पहिल्यांदा अधोलोकाचं आणि ऊर्ध्वलोकाचं दोन्हीचं आपण क्षेत्र काढू। हे पुसला नाही। कपाट समुद्घाताचं उत्तराभिमुख, पूर्वाभिमुख आपण काल काढलं होतं, ते 2880 उपविष्ट चालवत आणि
960 बसलेलं चालवतं, उभारलेलं चालवतं. 960 सच्चंगुल जगत प्रतर आणि 2880 सच्चंगुल जगत प्रतर एवढं उपविष्ट कपाळ समुद्रात चालवतं. तर उत्तराभिमुख कपाळ उत्तराभिमुख पहिल्यांदा स्थित. तर पहिल्यांदा कसं पसरणार ते पूर्व पश्चिम या आकाराने. त्याचा दंडाकार आहे याच्यामध्ये. तर असेच हे पसरणार इकडे कपाटामध्ये. हे कपाट होणार, ह्या आकाराचं कपाट होणार त्याचं. लोकाकाशाचा जो कमी जास्त आकार आहे त्या आकाराचं कपाट होणार. मग इथं खाली किती आहे? 7. तिथून ते इथंपर्यंत काढे पहिल्यांदा क्षेत्र. इथं खाली किती आहे? 7 राजू. इथं किती आहे? 1 राजू. तर ह्याचं क्षेत्रफळ काढायचं पहिल्यांदा. अधोलोकाचं क्षेत्रफळ आपण काढतो ना, ते अधोलोकाचं क्षेत्रफळ काढायचं. हे 7 राजू आणि हे 1 राजू. मग मुख भूमी जोडायचे. मुख हे भूमी आहे आणि हे मुख आहे. ह्या सूत्राने काढायचं. मुख अधिक भूमी भागिले 2 गुणिले पद म्हणजे उंची येणार. इथं उंची, पद उंची. तर इथं मुख किती आहे? 1 राजू. भूमी किती आहे? 7 राजू. 1 राजू म्हणजे जगश्रेणीचा 7 अधिक जगश्रेणीचा 7 जगश्रेणी म्हणजे 7 राजू. जगश्रेणीचा 7वा भाग आणि गुणिले 7 येणार. आणि त्या दोघांना जोडायचं, अधिक करायचं आणि ह्याचा अर्ध करायचं. आणि उंची किती आहे? 7 राजू आहे. तर 7 न गुणायचं. आणि गुणिले 7 राजू. आता पहिल्यांदा दोन्हीला जोडायचं म्हणजे ते 7 राजू आणि 1 राजू किती होणार? 8 राजू. आणि त्याचा अर्ध करायचं. जे अर्ध करूया त्याचं भाग दिलेला 4 होणार. 8 4 राजू गुणिले तिथं काय? 7 राजू. एक जगश्रेणीच येणार ना ते. गुणिले 7 7 जाणार. जगश्रेणी राहणार. जगश्रेणी गुणिले जगश्रेणी जगत प्रतर भागिले 7 गुणिले 4. जगत प्रतराचा 7वा भाग गुणिले 4. जगत प्रतराचा 4 सप्तमांश भाग. जगत प्रतराचा 4 सप्तमांश भाग हे एवढं अधोलोकाचं क्षेत्रफळ आहे. काय केलं? मुख आणि भूमी जोडला, त्याच्या अर्ध केलं आणि त्याला पद म्हणजे उंची येणार इथं. तर ते उंचीनं गुणलं 7 राजूनं. तर त्याचं पूर्ण क्षेत्रफळ किती आलं? जगत प्रतराचा 4 सप्तमांश भाग म्हणजे 28 राजू प्रतर. किती येणार? जगत प्रतर 28 राजू प्रतर येणार. म्हणजे कसं? हे जगत प्रतर म्हणजे 49 राजू प्रतर आहे. 49 राजू प्रतर भागिले 7. मग 7 न भागल्यावर किती येणार? 7 येणार. आणि 7 गुणिले 4 किती होणार? 28. आणि हे जगत प्रतर म्हणजे वर्गरूप संख्या आहे ना, म्हणजे तर 28 राजू प्रतर. हे पूर्ण लोकाकाशाचं आपण क्षेत्रफळ काढलं ना तर एक जगत प्रतर येते. आता येणार आपलं बरोबर. 28 राजू प्रतर अधोलोकाचं क्षेत्रफळ आहे. आणि आता पुढचं वरचं येईल आता 21 राजू प्रतर. ते दोन्ही मिळून एक जगत प्रतर होत आहे बरोबर. बरोबर. 28 राजू प्रतर को 7 से गुणा करेंगे.
छान आहे. आता हे ऊर्ध्व लोकाचं काढायचं क्षेत्रफळ. अधोलोकाचं क्षेत्रफळ एवढं आलेलं आपलं जगत्प्रतर भागिले 60 गुणिले 4. आता हा ऊर्ध्वलोक आहे वरचा, तर पहिल्यांदा एवढं क्षेत्रफळ काढून घ्यायचं आणि त्याच्या दुप्पट करायचं. एवढ्याचं क्षेत्रफळ आपल्याचं काढायचं, एवढंच वर आहे म्हणून याचं क्षेत्रफळ काढता काय येणार की भूमी येणार. हे किती आहे? आवाज हे 5 राजू आहे आणि हे 1 राजू. 1 राजू अधिक 5 राजू असं लिहिलं तरी चालतं, पण ह्याच्यामध्ये काढायचं म्हणून अशा जगश्रेणीमध्ये 1 राजू अधिक 5 राजू. किती राजू झाले? 6 राजू. आणि ते अर्ध करायचं म्हणजे किती होणार? 3. आणि उंची किती आहे? इथून ते इथं 3.5 आहे. इथं 3 आले हे गुणिले 3.5 म्हणजे 3/2 येणार. 7/2 येणार. 7/2 येणार. 7/2 म्हणजे 7 केलं. मग किती राहिले तर जगश्रेणी गुणिले जगश्रेणी जगत्प्रतर भागिले 7 3/2. हे काय आलं? ऊर्ध्वलोकातलं अर्ध्याचं क्षेत्रफळ आलं. आणि आता ह्याला आपण हे करायचं काय? दुप्पट करायचं. ह्याला दुप्पट केलं आपण, 2 2 गेले. किती राहिले? जगत्प्रतर भागिले 3 सप्तमांश भाग. ह्या जगत्प्रतरचा 4 सप्तमांश भाग आला होता ना, आणि हा जगत्प्रतरचा 3 सप्तमांश भाग आला. त्याच्यामध्ये प्लस कर दोन्ही मिळून. भागिले 3. 4 आणि 3 7 झाले. जगत्प्रतर 7 गुणिले 7 7 7 गेले. काय आलं? जगत्प्रतर. पूर्ण लोकाकाशाचं क्षेत्रफळ किती आहे? 1 जगत्प्रतर प्रमाणे. लोकाकाशाचं क्षेत्रफळ म्हणजे आपण 1 प्रतरच काढायचं त्यातलं पूर्ण. त्याला मग ह्या जगत्प्रतराला आपण पुन्हा 7 राजू त्याची काय आहे रुंदी, काय म्हणजे जाडी, त्यांना गुणलं की 343 राजू येते बरोबर. जगत्प्रतर गुणिले जगश्रेणी बरोबर लोक येणार. म्हणजे हे जगत्प्रतर 7 सप्तमांश आणि अधोलोकाचं जगत्प्रतर भागिले 4 सप्तमांश. तर 3 आणि 4 मिळाले तर 7 झाले. 7 7 गेले जगत्प्रतर. ऊर्ध्वलोक कमी आहे, अधोलोक मोठा आहे. क्षेत्रफळामध्ये पण त्याचं 4 सप्तमांश आणि वरच्याचं 3 सप्तमांश. तसंच पूर्ण घनफळ काढताना पण त्याचा 4 सप्तमांश आहे आणि याचा 3 सप्तमांश आहे पूर्ण लोकाकाशाचं. इथं 196 घनराजू आहे खालचा अधोलोकाचं, आणि ऊर्ध्वलोकाचे 147 घनराजू. बरोबर आहे ना? 143. हा 343. तर आता आपण हे काय काढलं? पूर्ण ऊर्ध्वलोकाचं आणि अधोलोकाचं म्हणून क्षेत्रफळ काढलं. आता आपल्याला काय करायचंय? क्षेत्र काढायचे आपल्याला. तर तिथं पूर्व पश्चिम जगत किती आहे? जगत्प्रतर आहे. उत्तर दक्षिण किती आहे? 12 अंगुल आहे. आणि उंची किती आहे? 14 राजू. ते 14 राजू उंची काय घेतली? क्षेत्रफळ पुढे निकाल तो उंची भी आले का? पुढे निकाले तो लंबाई भी आले ना. पूर्ण क्षेत्रफळ काढला आपण, त्यामुळे पूर्ण क्षेत्रफळ म्हणजे उंची आलीच ना त्याच्यामध्ये, म्हणून पुन्हा उंची नकायचं. असं पूर्ण क्षेत्रफळ किती जागेचं? हा 1 जगत्प्रतर निघाला, 1 प्रतर निघाला.
अशी जाडी किती आहे त्याची 12 अंगुल आहे. उभारल्याची जाडी किती आहे 12 अंगुल आहे. म्हणून या क्षेत्रफळाला 12 अंगुलाने गुणलं की पूर्ण क्षेत्रफळ आलं त्याचं. पूर्व पश्चिम किती आहे 1 जगत्प्रतर गुणिले उत्तर दक्षिण किती आहे त्याचं 12 अंगुल. जे एका जीवाचं हे उभारलेल्या कपाटाचं पूर्व उत्तराभिमुखाचं क्षेत्र एवढं आहे एका जीवाचं. असे जीव किती असतील जास्तीत जास्त करणार आहे तर 40 समुद्रातले जीव 40 असणार. म्हणून जगत्प्रतर 12 अंगुल गुणिले 40 0 4 2 8 आणि 4 1 4 480 सूच्यंगुल प्रमाण जगत्प्रतर एवढं काय ना हे अंगुल हे काय ना 480 अंगुल येणार सूच्यंगुल. एवढे जगत्प्रतर प्रमाण उत्तराभिमुख स्थित कपाट समुद्घाताचं क्षेत्र येणार. म्हणजे एका जीवानं व्यापलेलं एवढं क्षेत्र असणार आणि 12 अंगुल असणार आणि पूर्ण सगळ्या जीवाने मिळून वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं असेल तर त्याचं म्हणून किती होणार 480 सूच्यंगुल प्रमाण जगत्प्रतर. जे पूर्ण लोकाकाशावर भरलेलं आहे आणि त्याचे अंगुल किती येणार 480 सूच्यंगुल एवढे जगत्प्रतर येणार. आणि आता बसलेल्याचं काढायचं. तर बसलेल्याची जी जाडी आहे ती त्या उभारलेल्यापेक्षा तिप्पट आहे. म्हणून 12 अंगुलाला काय करायचं आपण 3 म्हणजे ह्याला 3 ने गुणायचं. 480 गुणिले 3 किती येणार 1440. एका जीवाच्याला गुणून मग 40 ला गुणा किंवा ते 40 ला तिप्पटनं गुणलं तर चालतं. म्हणून जगत्प्रतर भागिले 3 8 24 2 3 12 1440 सूच्यंगुल प्रमाण जगत्प्रतर एवढं बसलेल्या जीवाच्या उत्तराभिमुख कपाट समुद्राचं क्षेत्र येतं. म्हणजे मधले 1 राजूमध्ये आणि त्याच्यामध्ये पण मधले 45 लाख योजनामध्येच असणार. हे सगळं क्षेत्र कुठं असणार 45 लाख योजनामध्येच. आणि तिथूनच तेवढं खाली तेवढेच पसरलेले असणार किती 1440 सूच्यंगुल प्रमाण. मध्य लोकाचे आहे विस्तार आपलं 45 लाख योजना. त्यातले फक्त 1440 सूच्यंगुल प्रमाण एवढे जागा जी आहे क्षेत्र ते व्यापलेलं असणार उत्तर पूर्ण. मैंने फैलेंगे लेकिन वो कहाँ से स्टार्ट होंगे मतलब वो दंड समुद्र का होगा वो 2.5 द्वीप में ही होगा ना. वहां से ही उत्तर दक्षिण पूर्वाभिमुख है तो उत्तर दक्षिण फैलेंगे 7 राज्यों और उत्तराभिमुख है तो पूर्व पश्चिम फैलेंगे 7 1 5 वगैरह. लेकिन ये थोड़ी होगी उनकी अभी उत्तर दक्षिण ये कितनी है उसकी मोटाई 7 राज्य है और उसमें बीच का जो ये है वो 1 राज्य प्रमाण नहीं है. और उसमें भी बीच में 45 लाख योजन में ही विराजमान है. तो जो इसकी मोटाई आएगी वो सब 45 लाख योजन में आएगी ना, आगे पीछे नहीं आएगी. 45 लाख योजन नहीं आएगी सब. हाँ वही से करेंगे ना तो मोटाई वही पर होगी. ये पहले वो बाहर जाएगा लेकिन जो मोटाई आएगी 12 अंगुल ये 36 अंगुल और ये सब इसमें खाई में होगा. इसलिए बोलते हैं त्रसजीव कब बाहर होते हैं तो केवली समुद्रघात में और मारणाधिक समुद्रघात में और उपवाद में. इन 3 टाइम में त्रसजीव दशनाली से बाहर भी पाए जाते हैं. तो केवली समुद्रघात में आत्म प्रदेश बाहर निकल गए ना. उपवाद बाहर से कोई जीव उत्पन्न हो रहा है त्रस नाड़ी में तो उधर ही उसका त्रस कर्म का उदय चालू हो गया.
जहाँ पर मरण हुआ ना, वहीं पर उसके पहले समय से त्रस नाम कर्म का उदय चालू हो गया, तो त्रस हो गए ना वह। फिर वो 1 मोड़ा 2 मोड़ा लेकर के अंदर आएगा, तो तब तक वो बाहर रहेगा ना उत्पाद के समय। और मरणांतिक में यहाँ का जीव बाहर जाएगा उत्पन्न होने के लिए, तो वो बाहर पाया जाएगा, त्रस नारी के बाहर पाया जाएगा। और केवली संबंधात में उपपादवाला बाहेरून आत येणार. हा एकेंद्रिय जीव त्रस्त होतोय, त्याला एकेंद्रिय तिथं मरण पावला आणि तिथंच तो त्रस्त होतोय, तर त्रस्त नाम कर्माचा उदय सुरू झाला म्हणून तिथं त्रस्त सापडला बाहेर उत्पादाच्या अपेक्षेने. आणि मरणांती संघातवाला त्रस्त नाडीमध्ये आहे आणि तो मरण करून एकेंद्रियामध्ये उत्पन्न होणार आहे, तर त्यांनी मरणांती संघात केला तर अजून तो त्रस्त नाम कर्माचा उदय आहे, ते अजून गेलेला नाही तो, म्हणून तिथं त्या अपेक्षेने त्रस्त सापडला बाहेर. मरणांती संघातमध्ये त्रसनाल्यातून बाहेर जाणार आणि उपादाच्या वेळेला बाहेरून त्रसनाल्यामध्ये येणार, तर त्याला तो त्रस जीव जो आहे तो ह्याच्या बाहेर आहे, त्रसनाल्याच्या बाहेर आहे. आणि केवली समुद्राच्या वेळेला हे सगळे बाहेर पसरले ना आत्मप्रदेश, सगळे जगात पूर्ण लोक प्रमाण पसरले, त्याच्या समुद्रामध्ये 14 राज्य पसरले, ते त्रसनाच्या बाहेर पण गेलेले. दंड समुद्रामध्ये त्रसनाच्या बाहेर जात नाही. कपाट समुद्रामध्ये, प्रतरमध्ये आणि लोकपुरामध्ये. दंड समुद्रामध्ये तो राहणार त्रसनानेच. उपपादाच्या अपेक्षेनं निष्ठुप क्षेत्रातून त्रसनाली केला. कुठून पण हा म्हणजे त्या 4 कोणातून हा बरोबर. प्रथम समयामध्ये चालू होतो ना उदय सगळा, पुढच्या भावासंबंधीचा उदय सगळा, भले अजून इथं मरण पाहून इथं आहे, परंतु उदय इथं सुरू झाला. आता प्रतर समुद्घाताचं क्षेत्र सांगतात. तर प्रतर समुद्घातामध्ये पूर्ण लोकाकाशामध्ये आत्मप्रदेश पसरतात. फक्त जे वाटवले दाही बाजूने सगळीकडनं, खालून वरून ह्या 4 बाजूने सगळीकडं पूर्ण वातवल्यानं वेढलेलं ना लोकाकाश. कुठेही वातवल्याच्या आतच तो त्या वातवल्यानंच धरलेला आहे त्या लोकाकाशाला पकडून. तर कोणती पण भारी वस्तू असेल ती कोणाच्या ह्याच्यावर राहते, आदंतरी वायूच्या आधाराने राहते ना. ते आपण आता पूल वगैरे बांधतात की ते हवा भरतात त्याच्यामध्ये आणि असं ते प्लॅटफॉर्म बनवून त्याच्यावरनं ते रस्ता तयार करून ते नदीमध्ये वगैरे असं पाण्यामध्ये पूल बांधतात. आम्ही ते बासवाड्याला बघितलं, सागवाड़ा बोलते क्या बासवाड़ा है, वो पावापुरी बनाई है वो, उसमें जल में सागवाड़ा कहा थे वो सागे महाराज जी, सुनील सागर महाराज जी थे सागवाड़ा में. तो उस समय हम गए थे, तो उन्होंने वो सब ऐसे थे आपले टायर असतात की त्याच्यामध्ये सगळे हवा भरून असं ते हे तयार केलं होतं पूल, त्याच्यावरून सगळे जात होतं. म्हणजे तिथं पाण्यामध्ये होतं ते मध्ये स्थान, असं पूल तयार करून तिथं मंदिर बांधत होते. सुरुवात करणार होते बांधायचं, म्हणजे ते हवेमुळे ते त्याच्यावर म्हणजे ते हे राहायला तो काय पूल जो आहे त्याला धारण केलं त्यांनी ते वायू. तसे हे संपूर्ण लोकाकाशाला 3 वातवल्याने धारण केलेलं आहे. तर ते वातवलयाच्या मध्ये जात नाही क्षेत्र हे आत्मप्रदेश कधी प्रतर समुद्रामध्ये. वातवलय सोडून बाकी पूर्ण लोकाकाशभर म्हणजे 7 राजू, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, जसं आता कमी जास्त आहे तसं बघितलं तसं, आणि पूर्ण 14 राजू उंच पूर्ण आत्मप्रदेश तेवढे पसरतात. मग वातवलय जो आहे त्याचे जर आपण पूर्ण काढून हे काढलं, त्याचं घनफळ काढलं वातवलयाचं, ते लोकाकाशाचा असंख्याचा भागच येते. ते पण काढलेलं सगळं वातवलयाचं हे नाम रुंदी वगैरे कुठं 4थ्या पुस्तकामध्ये, धवलाच्या 4थ्या पुस्तकात पूर्ण वातवलयांचं किती होते एकूण क्षेत्र ते पण काढलेलं आहे. म्हणजे ते लोकाकाशाचा असंख्याचा भागच येतो. म्हणून काय केलं, प्रतर समुद्राचे क्षेत्र
किती येणार लोकातून त्याचा असंख्यात्व लोकाकाशाचा असंख्यात्व भाग वजा करायचं. हे लोक आहे आणि हे लोकाकाशाचा असंख्यात्व भाग तो वजा करायचा, वाद करायचा. मग राहिलेला जो बहुभाग आहे ते प्रतर समुद्राचं क्षेत्र येणार. किती येणार हे आपण बहुभाग काढायसाठी करायचं तेच करायचं, असंख्यातानं भागायचं आणि एक कमी असंख्यातानं गुणायचं. हे जर समीकरण काढलं, समच्छेद करून काढलं तरी हेच उत्तर येते. ज्याला समच्छेद करतो ना आपण ह्याचा, तर कसं करणं समच्छेद? लोक भागिले असंख्यात गुणिले असंख्यात वजा लोकाकाश भागिले असंख्यात. तर आता कॉमन संख्या काढणार ही लोक भागिले असंख्यात आणि त्यामध्ये ह्या असंख्यात गुणकारामध्ये ह्याचा एक असंख्यात गुणकार कमी करणार. तिथं ही संख्या समान ज्याला काढतो त्याला इथं एकचा गुणकार आहे ना, तर त्याचा गुणकार ह्याच्यातून वजा करायचा. म्हणून कधी पण बहुभाग काढायचा असेल तर विचारच करायचा नाही. ज्या संख्येने भागलेले असते त्याच्यामध्ये एक कमी करून गुणायचं, तो बहुभाग घेतो आपण. ते समीकरण तयार करायचं. मग हे काय झालं प्रतर समुद्घाताचं क्षेत्र. आणि एका वेळेला किती जीव करतात? 40. मग 40 न गुणायचं की नाही गुणायचं? का? आता प्रथम सगळे सगळ्यांचं तेवढंच येणार ना, सगळ्या जीवांचं एवढं क्षेत्र म्हणजे तेच क्षेत्र असणार ना, वेगवेगळे क्षेत्र येतं. एकच लोकाकाश आणि एकाच लोकाकाशामध्ये सगळे समुद्र करतात, त्यामुळं सगळ्यांचे समान क्षेत्र येणार. त्यामुळे गुणायचं नाही, वेगवेगळे क्षेत्र येणार नाही. म्हणून संपूर्ण सगळ्या जीवांचे म्हणून शुक्ल रेषेमध्ये प्रतर समुद्राचं क्षेत्र लोकाकाशाचा बहुभाग येणार, संख्यात बहुभाग म्हणायचं. आणि लोकपुरण समुद्घातामध्ये किती येणार? संपूर्ण लोक वाटवलयामध्ये पण जाणार आत्मा प्रदेश. कुठे एक प्रदेश सुद्धा शिल्लक राहणार नाही. आत्म्याचे प्रदेश पूर्ण लोकाकाशभर पसरणार. आत्म्याचे प्रदेश किती आहेत? किती असंख्यात आहेत? लग प्रमाण आहे. मग ज्याला केवली समुद्घात होतो त्याला एका लोकाकाशाच्या प्रदेशावर आत्म्याचा प्रदेश किती असणार? एकच. आता एका आकाशाच्या प्रदेशावर आत्म्याचे प्रदेश किती आहेत? आपण लोकांच्या असंख्याताव्या भागामध्ये आपले अवगान आहे. मग आपल्या शरीराची जी अवगान आहे ना त्यानं लोकाकाशाला भागायचं. लोकाकाशाला भागला आपण तर जेवढं उत्तर येईल तेवढे प्रदेश एका लोक आकाशाच्या प्रदेशावर आपले आत्म्याचे प्रदेश आहेत. लोक प्रमाण जीवाचे प्रदेश आहेत. आणि आता ते किती भागामध्ये राहतात? केवली समुद्राच्या पूर्ण लोक ते वागतात, पण इतर वेळेला ते संकुचित होऊन जेवढं शरीर धारण केलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे तेवढं तनु मात्र राहतात. मग ते आपल्या शरीराची जी अवगानं आहे तेवढे पूर्ण आत्म्याची अवगानं येतात सध्या. मग ती शरीराची अवगानं किती आहे? समजा काय घणांगुल आहे, आपले संख्यात घणांगुल आहे, उच्छेदांगुलाच्या पेक्षा संख्यात घणांगुल आहे. तर त्या संख्यात घणांगुलाने ह्याला भागायचं. जेवढे आपल्या अवगान आहे, घणांगुलाचं एक केंद्र असताना घणांगुलाचा असंख्यात्वा भाग आहे, तर ह्यांना भागायचं. मग जेवढं उत्तर येईल ह्याचं तेवढे एका आकाशाच्या प्रदेशावर आत्म्याचे तेवढे प्रदेश येतात. आणि पसरतात त्याला काय होतंय? पुन्हा मग विरळ होणार. एका प्रदेशावर जास्त आहेत ते आता त्यामुळे पसरल्यावर तेच प्रदेश पसरणार नाही. काय होणार? विरळ. पहिले समुद्रात व्याख्या है मूल शरीराला मूल शरीर को न छोड़ते हुए आत्मा के प्रदेश बाहर निकलते हैं. ऐसा शब्द उसमें बाहर निकलते हैं. ते प्रदेश आपले काय निघून जातात तिकडे, म्हणजे पसरतात. म्हणजे एका जागी जास्त आहे ते पसरून वेगवेगळे होणार, विरळ होणार असं होणार. म्हणजे एका प्रदेशाचं जे माप आहे ते एक प्रदेश कधी एवढा होईल आणि एक प्रदेश कधी एवढा होईल असं नाही. आत्म्याचे प्रदेश पसरणार म्हणजे आत्मा जेवढा आहे तर एवढा आत्मा आहे, हा एवढा आत्मा आहे आपला, एवढे प्रदेश आहेत. मग ते कसं होते? तुम्ही घडी घालून ठेवले की एवढ्या जागेमध्ये राहील आणि आता थोडं पसरला तर एवढ्या जागेमध्ये राहील, अजून पसरला तर एवढ्या जागेमध्ये राहील, अजून पसरला तर एवढ्या जागेमध्ये राहील.
पूर्ण पसरला तर त्याच्या जेवढे प्रदेश आहेत तेवढ्या ह्याच्यामध्ये जाईल. म्हणून तिथं ते सांगितलं काय की ज्यावेळेला लोक केवली समुद्रात होतो त्यावेळेला आत्म्याचे प्रदेश पूर्ण लोकांवर पसरले आहेत. एका प्रदेशावर एकच प्रदेश आणि सगळीकडे एक योग वर्गण आहे. योग वर्गण एक आहे म्हणजे काय? हा, सगळ्या आत्मप्रदेशामध्ये समान योग आहे. आता कसे आपल्या काही प्रदेशामध्ये योग कमी आहे, काही प्रदेशामध्ये जास्त आहे. ज्याला आपण कर्मकांडमध्ये योगाचं गणित बघतो संगीता वगैरे नाही का, योगाचं हे बघतो त्यावेळेला जगने वर्गणा, त्याच्यापेक्षा एखादी अविभाग प्रतिषेध, एक अविभाग प्रतिषेध असं वाढत वाढत काही आत्मप्रदेशामध्ये सगळ्यात कमी अविभाग प्रतिषेध आहे. काही मध्ये त्याच्यामध्ये एक अविभाग प्रतिषेध अधिक आहे. असं वाढत 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 शेवटच्या वर्गणीमध्ये सगळ्यात जास्त होतात ना, दुप्पट तिप्पट वगैरे होत जातात. परंतु ज्यावेळेला केवली समुद्रात होईल त्याला संपूर्ण आत्म्याच्या प्रदेशामध्ये समान अविभाग प्रतिषेध, योगाचे अविभाग प्रतिषेध समान आहे. म्हणून त्याला एक योग वर्गणा असं म्हटलं. तिथं अनेक वर्गणा होतच नाही. वर्गणा कशामुळे झाल्या की काही आत्मप्रदेशामध्ये कमी शक्ती आहे, काही आत्मप्रदेशामध्ये जास्त आहे, त्यामुळे वर्गणा झाल्या. वर्गणा किती आहेत? असंख्यात वर्गणा आहेत. स्पर्धक पण असंख्यात आहेत. परंतु त्याला वर्गणा अनेक नाही, स्पर्धक अनेक नाही, गुणाने नाही, काही नाही. केवली समुद्राच्या वेळेला पूर्ण आत्मप्रदेशामध्ये एकच वर्गणा म्हणजे समान अविभाग प्रतिषेध आहे सगळ्या आत्मप्रदेशामध्ये. हा, कारण तिथं समानच हे आहे सगळं. हा, आत्म्याचे एकूण प्रदेश लोक प्रमाण आहे. आणि आता अवघाना किती आहे? समजा घनांगुलाचा असंख्यात्व भाग असेल तर संख्यात घनांगुल आहे, तर संख्यात घनांगुलानं भागायचं. मग जेवढं उत्तर येईल, किती उत्तर येणार ते असंख्यात जगत प्रमाण येणारच ना उत्तर. हा, एका आकाशाच्या प्रदेशावर आत्म्याचे तेवढे प्रदेश बसले जातात. आत्म्याचे किती प्रदेश आहेत एकाच्यावर एवढे ह्याला भागल्यानंतर जे उत्तर आहे तेवढे जगत उत्तर प्रमाण येणार. आता हे काय व्हायला पाहिजे? शुक्ल रेषामध्ये उपपाद पदामध्ये क्षेत्र राहायला पाहिजे. उपपाद ज्यावेळेला जीव उत्पन्न होईल शुक्ल रेषा घेऊन त्याला त्याचं किती क्षेत्र होईल, किती व्यापेल तो, तर कुठं उत्पन्न होतो? शुक्ल रेषामध्ये 16व्या सर्गापर्यंत 3 इंच जीव 16व्या सर्गापर्यंत जाणार. आणि हा, शुक्ल रेषामध्ये हिथून उत्पन्न होणार घ्यावं लागेल ना, तिथून मरून येणार म्हटले की तो उत्पाद ह्याच्यामध्ये होणार ना, मनुष्याने ह्याच्यामध्ये उत्पन्न होणार ना. तिथं त्या स्वर्गामध्ये शुक्ल रेषामध्ये जे उत्पन्न होणार तिथून येताना कुठली रेषा असेल ते सांगता येत नाही. म्हणजे तिथं तर शुक्ल रेषा असणार, परंतु मेल्यानंतर जो मिथ्या दृष्टी असेल समजा नवग्रह तरी सुद्धा शुक्ल रेषा नसते राहत, त्याची रेषा नष्ट करून येतो नष्टलेश. हा, इथून तिथं उत्पन्न होणारा घ्यायचा. इथून मनुष्यातून किंवा तिर्यांच्यातून स्वर्गामध्ये उत्पन्न होणारा जीव जो आहे तो इथे शुक्ल रेषामध्ये मरणार आणि शुक्ल रेषे घेऊनच उत्पन्न होणार. मरताना त्याची शुक्ल रेषाच असणार आणि उत्पन्न होताना त्याची शुक्ल रेषाच असणार. तर त्या शुक्ल रेषामध्ये त्याचा उत्पाद होणार. म्हणजे 16व्या सर्गापर्यंत घ्यायचं त्या ठिकाणी उत्पाद. तिथं उत्पन्न होणारे जे संख्यातच उत्पन्न होतात. तिथून एका वेळेला मरणारे पण संख्यातच असणार आणि जन्मणारे पण संख्यातच असणार. नाही, शुक्ल रेषामध्ये म्हणजे 13व्या सर्गापासून वर संख्यातच असणार. कारण का तिथं मरून मनुष्यातच जातात. मग किती उत्पन्न मरतात? संख्यातच मरतात. मग तिथं उत्पन्न पण किती होणार? संख्यातच उत्पन्न होणार. हा, बरं आहे. परंतु ते संख्यातच घ्यायचे उत्पन्न होताना. आहे
आहे, परंतु एका वेळेला तिथं उत्पन्न होणार किती? तिथं जेवढे शीत रिकाम करतील तेवढे शीत भरावं लागेल ना. तिथे एकाला शीत रिकाम करणारी संख्यातच आहे, मग एकाला असंख्यात किती कसं उत्पन्न होणार तिथं? हा, मग संख्यातच उत्पन्न होणार तिथं. तर एका जीवाचं उत्पाद क्षेत्र त्या अच्युत स्वर्गाच्या अपेक्षेने घेतलेले आहे. तर 6 राजू त्याची उंची येणार. उपपाद शुक्ल लेशामध्ये तर एका जीवाचं क्षेत्र किती येणार? उंची त्याची गुणिले लांबी आणि गुणिले रुंदी, ह्यानं गुणलं किती तर क्षेत्र येणार. तर उंची किती आहे तिथं 16व्या स्वर्गामध्ये उत्पन्न होणार, तर त्याची उंची आहे 6 राजू. आणि त्याचं लांबी आणि रुंदी किती असतात त्याला उत्पन्न होताना? ते पूर्व शरीर असेल तेच असणार ना त्याचं उपादामध्ये. तर संख्या सूच्यंबूल त्याची रुंदी आणि उंची त्याच्या शरीराची किती असणार? संख्या सूच्यंबूल. म्हणजे बाकीच्या स्वर्गाच्या अपेक्षेने अच्युत स्वर्गामध्ये जीवांची संख्या जास्त आहे म्हणून तिथपर्यंत घेतलं. सर्वांसाठी घेतलेलं आहे. असं आहे का? बरोबर. आणि तिऱ्यांचे पण उत्पन्न होतात ना तिथं 16 स्वर्गापर्यंत. वर मनुष्य एखादे मुनिराज जे आहे तेच उत्पन्न होणार वर. ते कमी पण असणार त्याची. जास्त जिथं उत्पत्ती आहे ते घेतात. मग संख्या सूच्यंबूल लांबी, संख्या सूच्यंबूल म्हणजे काय घेणार आपण? सूच्यंबूल संख्या, सूच्यंबूल संख्या. दोन म्हणजे सूच्यंबूल घ्यायचं आणि ते संख्या, संख्या सूच्यंबूल. तर सूच्यंबूल गुणिले सूच्यंबूल काय होणार? प्रतरांगुल. संख्या प्रतरांगुल. आणि एका वेळेला किती जीव उत्पन्न होणार? संख्या. गुणायला काय करायचं? संख्यातानं गुणायचं. संख्या जीवाने गुणलं तर एवढं क्षेत्र काय ना? संख्या प्रतरांगुल प्रमाण 6 राजू. 6 राजू प्रमाण संख्या प्रतरांगुल एवढं त्याचं क्षेत्र आहे ना. शुक्ल रेषेचं उत्पाद क्षेत्र आहे ना. कोणसा? हा, सोलवे स्वर्ग तक 6 राजू है और ऊपर 6 राजू से अधिक है सर्वात सिद्ध होती है. लेकिन बहुलता जो है तिरेंचे जहाँ पैदा होते हैं ना, तो ज्यादा जीव 16 स्वर्ग पर्यंत उत्पन्न होंगे. ऊपर एक 2 4 ऐसे इतने उत्पन्न होंगे, क्योंकि एक साथ कितने मुनि मर करके जाएंगे. एक समय में तो बहुत ऐसे कम मिलेंगे ना, 1 2 ऐसे होंगे ऊपर उत्पन्न होने वाले. म्हणजे 16व्या स्वर्गापर्यंत ते जीवन काढलं 6 राजू. 16 स्वर्ग 6 राजू मध्ये येते ना. आणि मग पुढे नाही घेतले पुढचं नाही. कारण तिथे जाणारे फक्त मुनीच असतात. मनुष्यच असणार, फक्त मनुष्यच असणार तिथं वर जाणारे नवग्रैवेक आणि अनुत्तर आणि अनुदिश मध्ये. आणि ते पण मुनीच असणार. नवग्रैवेकापर्यंत द्रविलिंगी पण मुनी असू शकतील आणि वर मात्र भावलिंगी म्हणीच असणार. त्यांची संख्या कमीच असणार ना जाणाऱ्यांची तिथे. यहाँ शुक्ल वाला था मनुष्य तिर्यंश, वो मिलकर शुक्ल में उत्पन्न हो. पहले दूसरे में कहीं भी उत्पन्न हो सकता. कोण? तो यहाँ शुक्ल वाला था हाँ मरा, हाँ. तो कहीं भी उत्पन्न हो सकता. नहीं, शुक्ल रेशा में मरेगा तो शुक्ल रेशा में उत्पन्न होगा ना, उसी स्वर्ग में उत्पन्न होगा. पहले दूसरे स्वर्ग में उनको जाना है तो पिछले रेशा में मरेगा ना. नहीं तो फिर ये पहले 6 राजू वो बदे लोग से 16वां स्वर्ग 6 राजू है ना. हाँ, पूरी ऊंचाई आएगी ना. ऊपर जा रहा है वो. हाँ, यहाँ से ऊपर तक ऊपर तक पहले समय में वहां तक वो फैला हुआ है. पहले समय में आत्म प्रवेश 6 राजू. अशा प्रकारे शुक्ल रेषामध्ये हे क्षेत्र सांगितलं 10 पदामध्ये. केवली समुद्राचे
ते सगळे 2 दंडाचे, 4 कपाटाचे, प्रतर आणि लोकपूर्ण असे 8 प्रकार क्षेत्र सांगितलं. आणि बाकीचं स्वस्थान, स्वस्थान, विहार, स्वस्थान, वेदना, कषाय, वैक्रिय, मार्गांतिक आणि उपवाद, तेजस, आहारक आणि उपवाद हे सगळे सांगितले. 8 कोणते घेतलं? केवली समुद्रघाटाचे काढत असताना 8 प्रकारचं क्षेत्र काढलं. बसून करणार. 2 दंड, 4 कपाट, 1 प्रतर आणि 1 लोकपुरण. 2 दंड, 4 कपाटाचे भेद, 1 प्रतर आणि 1 लोकपुरण. 2 स्थित आणि उपस्थित भोगीचं. हं. 2 केले. कशाचे? दंडाचे. दंडाचे. आणि कपाटाचे 4 केले, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख, प्रत्येकाचे 2-2 असे 4 केले. प्रकाराचा एकच प्रकार आहे, लोकपुरणचा एकच प्रकार आहे. 2, 4, 1 आणि 1. हं. आता पुढं क्षेत्राधिकार संपला तिथं, पुढे स्पर्शनाधिकार चालू होतो. थोडी गाथा आहे काय काय त्याच्यामध्ये, थोडीशी काहीतरी गाथा आहे. अर्धी गाथा गेली असेल क्षेत्रामध्ये आणि अर्धी स्पर्शनामध्ये. 544 वाचली होती आपण काल. 545 आहे, त्याचा पूर्वार्ध फक्त क्षेत्राधिकारमध्ये आणि उत्तरार्ध पुढे येणार आहे. पान नंबर आमच्यात 758 तुमच्या तिथे निघणे. खालची स्टेप काय दिली होते? संख्या गुणिले जगत. कुठं हे संख्या जीव घेतले. हां. संख्या जीवन हे क्षेत्र चालवतं ना. हां. वेगळी स्टेप जगत श्रेणी घेतली. वेगळी स्टेप घ्या. पुढे घेतलं तरी चालतंय. जगश्रेणी, 6 राजू, संख्यात प्रतरांगुल हां. आणि गुणिले संख्या जीव. गुणिले संख्या दिली. जीव संख्या जीव करणारे आणि प्रत्येकाचं क्षेत्र एवढं म्हणजे की त्या सगळ्यांचे म्हणून क्षेत्र येणार. 545 मध्ये फक्त पूर्वार्ध गाठायच्यामध्ये आलेले. सुखस समुघाने असंख भागाय संवलोकोय. सुखस समुघाने असंख भागाय संवलोकोय. विशेषतः तेवढी सांगतात. आता सामान्यपणे त्यांनी पहिला सांगून टाकलं तर तिन्ही शुभलेशेमध्ये क्षेत्र किती येतं? लोकाचा असंख्यात अवघ. त्याच्यामध्ये विशेषतः काय आहे? शुक्ललेशाची. बाकी सगळे जेवढे क्षेत्र काढले तो सगळा लोकाकाशाचा असंख्यात्व भागच येतो. फक्त शुक्ललेशामध्ये समुद्रघाटामध्ये प्रतर आणि लोकपुरांचं जे काढलं ते लोकाचा असंख्यात भूभाग आहे प्रतरचं आणि लोकपुरांचं सर्व लोक. एवढा फरक आहे. बाकी सगळे क्षेत्र जेवढे पण आपण काढले जगश्रेणी, गुणिले सूच्यंकुल, 960, 2880 जेवढे काढले ते सगळं लोकाकाशाचा असंख्यात्व भागच आहे. फक्त शुक्ललेशामध्ये प्रतर समुद्रघाट आणि लोकपुरण याच्यामध्ये असंख्यात भूभाग लोकाकाशाचा आणि लोकपुरणमध्ये संपूर्ण लोकपुरण एवढा फरक आहे ते सांगितलं त्यांनी विशेषतः. बाकी सगळं क्षेत्र सामान्यपणे सांगितलं होतं गाथेमध्ये की लोकाकाशाचा असंख्यात्व भाग आहे. परंतु टीकेमध्ये त्यांनी प्रत्येकाचं वेगवेगळं क्षेत्र काढलं. तेजस समुद्रघातामध्ये 7 प्रकार, पद्मलेशामध्ये 9 प्रकार आणि ह्याच्यामध्ये शुक्ललेशामध्ये 10 प्रकार असे काढले. आणि अशुक्लेशामध्ये 7 पद आले. आता पुढे स्पर्शाधिकार चालू होतो. स्पर्शाधिकार 6.5 गाथांच्याद्वारे सांगतात. ते 545 गाथाचं उत्तरार्ध पुढे आहे. फासं सवं लोयं विठ्ठाणे असुकले साणं. पहिला तर स्पर्श म्हणजे काय घेणार? क्षेत्र म्हणजे काय घेतलं? एका वर्तमान समयामध्ये जीवाने व्यापलेलं क्षेत्र. एका वेळेला एका समयामध्ये किती क्षेत्र व्यापलं त्या लेशेयुक्त जीवाने काढलं. तर स्पर्शामध्ये काय येणार? स्पर्शनाधिकारामध्ये
त्या लेशेने युक्त भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये त्याच लेशेने युक्त परंतु पाहिजे. कोणता पण जीव असतो तो त्या लेशेने सहित असेल, त्याला किती त्यांचं कुठं कुठं स्पर्श केलेला आहे. आता जसं वर्तमानामध्ये आता तुम्ही सगळे बसला इथे, तर हे प्रत्येकांचं आता वर्तमान क्षेत्र झालं. आता ही सगळी जागा रिकामी आहे की नाही, हे क्षेत्रामध्ये येणार नाही, परंतु स्पर्शामध्ये येणार. कारण काल, आज, सकाळी, परवा कुणी ना कुणी तरी इकडे सगळं बसलेलेच आहेत ना. या मनुष्य पर्यायासाठी ही सगळी जागा व्यापलेली आहे ना. मग स्पर्शामध्ये पूर्ण जागा येणार आणि क्षेत्रामध्ये पूर्ण जागा येणार नाही. वर्तमान काळामध्ये किती व्यापलेले तेवढंच येणार, म्हणून ते सगळं गुणाकार करून वगैरे काढणार. स्पर्शाधिकारामध्ये जेवढे राजू असेल त्याचं राजूबाई राजू आणि तेवढं उंची राजू सगळं व्यापलेलं असणार. कारण भूतकाळामध्ये कधी ना कधी तर कोणी इकडून गेलं असेल, कोणी इकडून गेलं असेल, कोणी इकडून गेलं असेल, पूर्ण राजूला स्पर्श झालाच असेल ना त्या जीवाने युक्त. म्हणजे आता 16 शतकात कोण जन्म घेणार आहे समजा, उपास करणार आहे, कोणी त्यांच्या इथून उत्पन्न होईल, कोणी तिथून, कोणी तिथून, एक राजूबाई एक राजूतून कुठून पण तर तिऱ्यांचे उत्पन्न होणार ना. मग त्याला स्पर्शन घेताना ते पूर्ण एक राजू पूर्ण ती जागा घ्यायची आणि तेवढी त्याची उंची असं येणार. म्हणून मध्ये जाऊन धनुराजू मध्ये येणार स्पर्श अधिकार सांगताना. क्षेत्र आणि स्पर्श दोन्ही नानाची उंची अपेक्षेने सांगतात. एका जीवाच्या अपेक्षेने भूतकाळची किती घ्यायच्या? एका जीवाचं असं लावायचं नाही, इथं काय लावायचं, त्या लेशेनं सहित कोणताही जीव असो, तो जीव असो, कोणताही जीव असो, त्या लेशेने युक्त किंवा कोणते पण मार्गण असेल त्या मार्गणेने युक्त त्या जीवाने कुठल्या कुठल्या क्षेत्राला स्पर्श केलेले ते सगळं कधी ना कधी भूतकाळामध्ये. म्हणजे भूतकाळात ते किती घ्यायचे जन्म? भूतकाळ अतीत काळ सगळाच घ्यायचा पूर्ण. पूर्ण अतीत काळामध्ये, पूर्ण अतीत काळ, अनादित काळ जो आहे तो तेव्हापासून आता आणि पुढे भविष्य काळामध्ये स्पर्श किती करतील. नाना जीवाच्या अपेक्षेने स्पर्श करून नाना जीवाच्या अपेक्षेने सांगतात. स्पर्श आणि क्षेत्र दोन वेगळे करत नाहीत, एक जीवन नाना जीव. ते फक्त मार्गना लावायचे, त्या मार्गणेने सहित कोणता जीव आहे किती जीव आहे ते लावायचं नाही. ते मार्गणेने सहित त्याला स्पर्श झालाय का, शुभलेशन इतर जीव आलाय का, कोण पण आला असेल तर ते क्षेत्र आहे त्याचं. आता जसं शुभलेश आहे, प्रसनालीला सोडून बाहेर जाईल का, तर ते स्पर्श येणारच नाही ना त्यांचं. जिथपर्यंत ते विहार करतील, जिथपर्यंत ते उत्पन्न होतील, तिथपर्यंतच ते क्षेत्र त्यांचा स्पर्श येणार, पण पूर्णच येणार ते. कारण कधी कोणी कुठे स्पर्श सगळीकडे झालेला असणार, म्हणून ते सगळं स्पर्श येते आणि क्षेत्रामध्ये ते येत नाही सगळं. आता 6 राजू आपण घेतले की नाही, परंतु 6 गणराजू घेतले का, नाही घेतले. 6 गणराजू फक्त संख्या सूच्यंबुल गुणिले संख्या सूच्यंबुल घेतले. जे एका जीवाने आता वर्तमानामध्ये तेवढं क्षेत्र व्यापलेलं आहे आणि अशी संख्या जीव जाते म्हणून संख्यातानं गुणलं फक्त. परंतु पूर्ण राजूला स्पर्श केला का, ते करणं ऐकायला शक्य नाही ना. परंतु स्पर्शनामध्ये ते पूर्ण घनराजू येणार 6. कारण कोणी कुठून उत्पन्न कधी ना कधी झालेलंच असणार, म्हणून ते सगळं क्षेत्र स्पर्श येणार. मान लीजिए अपने अभी वर्तमान में कोई दृश्य है, मान लीजिए, और हम नाते पोते गए थे अभी 1 साल पहले, और अभी यहाँ आ गए, तो ये पूरा क्षेत्र स्पर्श में लिया जाएगा. पद्मरेखा से आप जहाँ जहाँ जाएंगे वो पूरा स्पर्श ना आएगा. कलकत्ते जाए, बम्बई जाए, पूरा जाए, स्पर्श में आएगा. और इसकी पूर्व में कभी किसमें पद्मरेखा से वो सारा स्पर्श में आएगा. पद्मरेखा से आप जहाँ जा सकते हो पूरा स्पर्श ना आएगा. देव में अगली पर्याय में जाएंगे वो भी आएगा. म्हणजे एकच भाव, म्हणजे आम्ही असं म्हणजे असं होत होतं. आपण आता काय सांगितलं की पूर्ण घनराजू हे स्पर्शन कधी, क्षेत्राला स्पर्श कधी होणार, एका काळात होणार का, अनेक काळामध्ये होणार ना. आणि कधी कोण जीव कुठून उत्पन्न झाला, कुठं मारणाने समुद्रात गेला, कुठून तो विहार करतो, तर ते म्हणून अतीत काळाच्या अपेक्षेने सगळं स्पर्श येणार. पूर्ण घनराजू जिथं जाऊ शकतं. एका जीवाच्या अपेक्षेने पण सर्वच घ्यायचं, भूतकाळ पूर्ण आणि भविष्यकाळ पण पूर्णच घ्यायचा आणि वर्तमान
म्हणजे असं तिन्ही घ्यायचं इथे एक जीव नाना जीव असं भेदच करत नाही. इथं त्या मार्गणेनं सहित किती स्पर्शन झालेलं आहे, त्या एका जीवाने केला की नाना जीवाने केला, किती जीवाने केलं ते बघायचं नाही. पण तो कुठं कुठं उत्पन्न होऊ शकतं, कुठं कुठं मरू शकतं, ते सगळं घ्यायचं. मार्गणीच्या अपेक्षेने आता शुक्ल लेशाचं स्पर्शन सांगतात. तर इथं जीव आला का शुक्ल लेशेनं स्पर्श झाला का त्याचा, कोणत्या जीवाला त्याचं काय हे नाही. पण शुक्ल लेशा झाली का ह्या क्षेत्रामध्ये, ह्या क्षेत्रामध्ये झाली का, ह्या क्षेत्रामध्ये झाली का, तर जिथे जिथं तो शुक्ल लेशेनं सेट जाऊ शकेल ते सगळं तिथे स्पर्शन होणार. सगळं कसं होणार, नरकात जाणारच नाही ना शुक्ल लेशा सेट. तर मध्ये लोकांपासून ते स्वर्गापर्यंत येणार, बाकी खालचं येणारच नाही. आणि भूतकाळ पूर्ण घेतलं. शुक्ल लेशन सेट जाईल का कधी कोण नरकात, शुक्ल लेशन जाईल का. म्हणून ती मार्गणा घ्यायची, ती मार्गणेनं सहित किंवा त्या गुणस्थानानं सहित तो जीव कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो ते त्याचं सगळं स्पर्श येणार पूर्ण. गुणस्थान किंवा मार्गणा कसं पण लागलं, मिथ्या दृष्टीचं किती स्पर्श असं विचारलं तर मिथ्या दृष्टी कुठं कुठं जाऊ शकतोय ते सगळं स्पर्श येणार, सगळं स्पर्श येणार. साधन समेत दृष्टी कुठं जाऊ शकतोय ते सगळं स्पर्श येणार. हा तेच की मग नरकात जात नाही साधन समेत दृष्टी म्हणून, तर उपादाच्या अपेक्षेने येणार नाही ते क्षेत्र, मागाने समुद्राच्या अपेक्षेने येईल. असं ते प्रत्येकाचे वेगवेगळे. क्षेत्र स्पर्शामध्ये लोक घोटाळा खूप करतात, म्हणजे लागत नाही लवकर. ते एका वेळेला लावायचं नाही सगळं. घनराजू लावतात त्यावेळेला ते अतीत काळाच्या अपेक्षेनं प्रत्येक पूर्ण आणि तिर्यंच्या ज्यामध्ये आहेत तिथंच पूर्ण घनराजू प्रमाण स्पर्शन होते. तिर्यंचे नाही समजा तर तिथे घनराजू प्रमाण स्पर्शन होणार नाही, कारण मनुष्य इथूनच मारण्याचे समुद्र करणार, तिथूनच उत्पादन. त्यामध्ये घनराजू येतच नाही जिथं फक्त मनुष्य आहे. तिथं ज्या मार्गणेमध्ये तिर्यंचे पण येतील त्या मार्गणेचं स्पर्शन जे आहे ते पूर्ण घनराजू संभवते. कारण तिर्यंचे पूर्ण एक राज्यामध्ये पसरलेले आहेत सगळे असंख्य द्वीपामध्ये आणि त्या 4 कोपऱ्यामध्ये संभ्रमण द्वीपामध्ये सप्ताहे वगैरे. चला पुढे आता मग हे स्पर्शनाचं अशा आहे. मग त्या स्पर्शनामध्ये पण 10 प्रकार येणार, 10 पद येणार. 2 स्वस्थान, 7 समुद्घात आणि 1 उपपाद असं. मग त्याच्यामध्ये आता इथं अशुभ लेशनचं स्पर्शन सांगितलं पहिल्यांदा. अस्वलेसान अशुभ लेशन सहित कुठं कुठं जीव जाईल सांगा बरं. स्वस्थान कुठं असेल जीव, अशुभ लेशावाले कुठं कुठं जीव आहे, पूर्ण लोकातच आहेत ना. मग स्वस्थान अपेक्षेनं संपूर्ण लोक त्यांचं स्पर्शन होणार, कारण क्षेत्र जिथं स्पर्शन पूर्ण लोक आहे तिथं स्पर्शन व्हायला काहीच हरकत नाही ना. जिथं अशुभ लेशावाल्यांचं क्षेत्रच पूर्ण लोक सांगितला तर तिथं स्पर्शन तर होणारच पूर्ण लोक. म्हणून त्याचं स्वस्थान नंतर वेदना समुद्घात, कषाय समुद्घात, मार्गांतिक समुद्घात याच्यापेक्षा सर्व लोक स्पर्शन येणारच अशुभ लेशावर. ज्याचे जे जे क्षेत्र आले ना ते स्पर्शन पण पूर्ण. आणि उपवादाच्या अपेक्षेनं 3 ठाणे सांगितलं, 3 स्थान 3 लावायचे, स्वस्थान, समुद्घात आणि उपवाद. कारण दातेमध्ये त्यांनी 10 पद घेतलेले, 3 पदच घेतले. पण 3 पदामध्ये 3 स्थानामध्ये 3 पदामध्ये अशुभ लेशावाल्यांचं सर्व लोक स्पर्शन आहे. हे सामान्य कथन झालं. आता पुढं त्याचं विहारवरचं किती आहे, वैक्रिक समुद्घाताचं किती आहे. हा सामान्य घेतलं त्यांनी. अशुभ लेशावाला समुद्रात नाही करता येईल. हा एक केंद्रीय सब आएंगे ना, पृथ्वी काही, जल काही, अग्नि काही, वायु काही, वनस्पति काही, सभी आएंगे, पूरे लोक में भरे हुए हैं. तो सबका क्षेत्र जो है सूक्ष्म और इनका अपर्याप्त जीवों का पूरा लोक स्पर्शन आएगा. और यहाँ पर सामान्य सभी मिलकर के ले रहे हैं, तो सभी जीव उसमें जो है वो सब आ जाएंगे. अशुभ लेशा सहित जो जीव है वो सभी आ जाएंगे ना इसमें. तो एक इंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय
पंचेंद्रिय चौथी पंचेंद्रिय पण अस्मिन नारकी जीव मनुष्य समाज तर अशुभलेशावाल्यांचं 3 स्थानामध्ये सर्व लोकस्पर्शन सांगितलं. आता आपण विशेष 10 पदामध्ये लावत असताना स्वस्थान स्वस्थान वेदना समुद्घात कषाय समुद्घात आणि मालंते समुद्घात ह्या अपेक्षेनं पण सर्व लोकस्पर्शन येणार कारण सगळीकडं अशुभलेशासहित हे स्पर्शन होणार. आता पुढं विहार व स्वस्थानामध्ये 5 पद झाले. स्वस्थान स्वस्थान वेदना कषाय मालंते आणि उपवाद आता 5 पदामध्ये 7च पद येतात अशुभलेशामध्ये. अजून 2 राहिले विहार व स्वस्थान आणि वैक्रिक समुद्घात. त्याचं स्पर्शन किती येणार ते सांगतात वय खूप उद्या घेऊ आपण अशुभलेशावाल्यांचं विहार व स्वस्थान आणि वैक्रिक समुद्घात आणि मग त्याच्यानंतर शुभलेशावाल्यांचं काढायचं. तर उद्यापासून एक प्रोसिजर सुरू होणार आहे मोठ्या गणिताची ना. तर सगळं तुम्हाला स्पष्ट क्लिअर होणार एवढं मी गॅरंटी देते. तर मला स्पष्ट झाल्यामुळे तुम्हाला होणार. शिक्षकाला आलं की विद्यार्थ्याला येत नाही, शिक्षकाला चालत नाही तर विद्यार्थ्यांना पण येत नाही. फक्त काय नाही तर तेजोलेशावाल्यांचं स्पर्शन काढलंय त्याचं याच्यामध्ये मध्य लोकांमध्ये सर्वात पूर्ण. जाना आम्ही शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. ज्ञान दर्शन स्वरूपी आहे. टंको किरण न्याय स्वरूपीच आहे. आम्ही स्वक्षेत्रामध्ये स्थित आहे. कोणत्याही पर्यायामध्ये गेलो तरी मी माझ्या लोकामध्येच राहतो. चैतन्य लोक हाच माझा लोक आहे. चिल्लोक स्वयं एक एकटा हा मी त्या चिल्लोकामध्येच राहणारा आहे. आणि आतमध्ये पहा आपला चैतन्य लोक आतच आहे बाहेर नाही. या शरीरामध्येच माझा लोक आहे. शरीर पण माझा लोक नाहीच. शरीरापासून भिन्न जे असंख्यात प्रदेश आहेत हाच माझा लोक आहे. हा माझा लोक अछेद्य अभेद्य अखंड आहे. सुंदर आहे सर्वोत्कृष्ट आहे. या लोकाचा मी निवासी आहे. चैतन्य सदन निवासी आम्ही शुद्ध जीव आहे. टंकोत्कीर्ण न्यायक स्वरूप शुद्ध एको नमो हरे नाटक समयसार होईल. त्याच्यानंतर श्लोक वाचले होणार आहे. श्लोक वाचले इतकं सुंदर प्रकरण चालू आहे.